नमस्कार सर्वांना डे 19 मध्ये. आज आपण अशा इम्पॉर्टंट एज्युकेशन टॉपिकवर बोलणार आहोत, ज्यामध्ये सर्वजण खूप मिस्टेक करतात, की आपल्या मेकअप व्हॅनिटीमध्ये कोणते प्रॉडक्ट ठेवले पाहिजे आणि कोणते प्रॉडक्ट जेन्युइनली यूज होतात. उगाच अननेसेसरी प्रॉडक्ट व्हॅनिटीमध्ये ठेवून पण काही होत नसतं. आपल्याला असे प्रॉडक्ट पाहिजे ज्याने रिझल्ट नंबर 1 यायलाच पाहिजे. आज होता प्रॉडक्ट नॉलेज, जो की माझा खूप 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 इम्पॉर्टंट टॉपिक आहे. खरं सांगू तर मला प्रॉडक्ट एक्सप्लोर करायला खूप आवडतात. प्रॉडक्ट बद्दलचं प्रॉपर नॉलेज गेन करायला, एज्युकेशन लर्न करायला खूप आवडतं. स्टुडंट लोकांना स्टेप बाय स्टेप त्यांची व्हॅनिटी सेट करून दिली आणि त्यांनी देखील खूप सिरियसली आणि करियर डेडिकेशनने सर्व काही लिहून पण घेतलं. खरं सांगू तर या बॅचच्या सर्व स्टुडंट सोबत माझं खूप चांगलं बॉन्डिंग आहे, बिकॉज डे 1 पासून ते स्टिल आतापर्यंत त्यांनी सर्व गोष्टी टाइम टू टाइम कंप्लीट केल्या. जसं की होमवर्क, प्रेझेंटेशन, वायवा टेस्ट, प्रॅक्टिस आणि मेन तर डिसिप्लिन. खरं सांगू तर एक गुरुला स्टुडंटकडून काय अपेक्षित असतं तर हे सगळं, की त्यांचं करियर खूप छान बनवो, चांगल्या-चांगल्या ऑर्डर्स मिळवो आणि खूप चांगलं नाव हो. तुम्हाला ॲज अ टीचर माझं ओपिनियन आणि मत पटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की रिप्लाय करा. बाय.